पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोलचे दर 87 तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले। गेल्या 9 दिवसातली तिसरी दरवाढ। कृषी कामांसाठी शेतकऱ्यांना तातडीनं डिझेल उपलब्ध करून द्या। मुख्यमंत्र्यांच्या सूचना। शेतकऱ्यांच्या नावाखाली डिझेल घेणाऱ्यांवर कारवाईचे आदेश। संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाटांनी घेतला इंधन टंचाईचा आढावा। डिझेल मिळत नसल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी मांडली व्यथा। शिरसाटांनी पुरवठा अधिकाऱ्यांना फोन करून दिल्या सूचना। मांद्रेच्या गरीबनगरमध्ये 400 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त। रेल्वेकडून राडारोडा हटवण्याचं काम सुरू। कारवाईनंतर प्रवाशांचा प्रवास सुखद होणार, पश्चिम रेल्वेचा दावा। कॉकरोच जनता पार्टीचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक तर वेबसाईटही बंद। अभिजित दिपकेंचा सरकारवर आरोप। दिपकेंना धमक्या येत असल्यानं कुटुंबियांना संरक्षण। अंदमानच्या समुद्राचा बहुतांश भाग मान्सूननं व्यापला। पुढील 3 ते 4 दिवसात मान्सून वेगानं पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती। बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मान्सूनची प्रगती। मुख्यमंत्री फडणवीसांचा वंदे भारतमधून प्रवास। मुंबई ते शिर्डी ट्रेनमधून प्रवास केल्याचं ट्विट। मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद।